धडगाव दौऱ्यात मंत्री अशोक उईके यांचे पारंपरिक स्वागत। आदिवासी घुसखोरी थांबवा, सुभाष पावरा यांची मागणी। होळीच्या पार्श्वभूमीवर धडगाव तालुका येथे भेट देत महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधला। दौऱ्यादरम्यान धनाजी येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मंत्री महोदयांचे आगमन होताच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून आरती ओवाळत त्यांचे उत्साहात स्वागत केले। ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक ढोल नादाच्या तालावर परिसर दुमदुमून गेला। आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या स्वागत सोहळ्यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। यानंतर झालेल्या बैठकीत भाजप कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि स्थानिक पदाधिकारी यांच्याशी मंत्री उईके यांनी सविस्तर चर्चा केली। आदिवासी समाजासमोरील विविध प्रश्न यावेळी मांडण्यात आले। आदिवासी समाजात इतर समाजाची होत असलेली घुसखोरी तात्काळ थांबवावी अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते सुभाष पावरा यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने केली। तसेच या संदर्भात नियुक्त करण्यात येणारी समिती रद्द करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी व्यक्त केली। नगरसेवक कल्याणसिंग पावरा यांनी नगरपंचायतीमार्फत आकारण्यात येणारी अवाढव्य घरपट्टी रद्द करण्याबाबत निवेदन सादर केले। तसेच धडगाव शहरासाठी मंजूर असलेले सुविधायुक्त उपजिल्हा रुग्णालय तात्काळ उभारण्यात यावे। होळी सणानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी। पंडित दीनदयाल योजनेचे अर्ज पुन्हा सुरू करून विद्यार्थ्यांसाठीचा कोठा वाढवावा आणि प्रलंबित शिष्यवृत्ती रक्कम लवकरात लवकर वितरित करण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या। दरम्यान विशाल पावरा व त्यांच्या सहकाऱ्यांनी 3054 योजनेअंतर्गत रखडलेला बांधकाम निधी त्वरित वितरित करण्याची मागणी केली। तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज समस्या तसेच शिक्षण व आरोग्य सुविधा यांबाबतही अनेक सूचना यावेळी मांडण्यात आल्या। मंत्री अशोक उईके यांनी सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून टप्प्याटप्प्याने प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले। आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून स्थानिक पातळीवरील अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणार असल्याची ग्वाही दिली। कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दौऱ्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। नमस्कार। मी कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जर कदाचित नसतो तर एवढं मोठं पद, एवढा मोठा सन्मान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देवाभाऊ त्यांच्या माध्यमातून आदिवासी विकास मंत्री झाले। हे सर्व जे आहे माझ्या कार्यकर्त्यांमुळे आहे। कार्यकर्त्यांनी निर्माण केलेली यंत्रणा आहे आणि कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही सर्वजण असल्यामुळे